काका आपलं नाव काय? माझं नाव श्री रवींद्र ज्ञानोबा साळुंके, राहणार जनित नगर तुळजापूर. मला सांगा आपली अडचण काय? तुळजापूर शहरामध्ये जी भक्तांची वाहनं श्रीदेवीच्या दर्शनासाठी येतात त्यांच्या पार्किंगसाठी घाटशीळ रोड येथे पार्किंगमध्ये श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने ठेकेदाराला आलेल्या वाहनाच्या पार्किंग वसुलीचे ठेका दिलेला आहे. परंतु ते ठेकेदार त्यांच्या हद्दीच्या बाहेर येऊन इतर ठिकाणी देखील पोलीस संकुल आहे, घाटशीळ रोडचं 108 धर्मशाळा आहे, विविध ठिकाणी स्वतःची पार्किंगची सोय असलेल्या वाहनांना देखील ते पार्किंग वसुली करून अवैधरित्या वसुली केल्यामुळे त्यांची लूट होत आहे. याविषयी मी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडे 6 मेपासून वारंवार अर्ज देतो आहे. त्यानंतर नगर परिषद तुळजापूर व पोलीस स्टेशन तुळजापूरकडेही वारंवार अर्ज दिले. माननीय जिल्हाधिकारी धाराशिव यांनाही अर्ज दिले, परंतु अद्यापही भक्तांच्या वाहनाची लूट थांबलेली नाही. मग मला सांगा, आपण अर्ज दिल्यानंतर तुम्ही समजा नगरपालिकेमध्ये विचारणा केली असता काय म्हणले शिवसाहेबांनी? आणि आम्ही मुख्याधिकारी श्री रणदिवे साहेब यांना भेटून या विषयावर चर्चा केली, तर तेही वेळ काढूपणाचं उत्तर देत आहेत. मग मला सांगा, नेमकी लूट कशी होत आहे? त्यांना अधिकारच नाही पावती फाडायचा आलेल्या वाहनांना, त्यांच्याकडून ते वसुली करीत आहेत. मग आम्ही अर्ज दिला की बाबा पोलीस व मंदिर प्रशासन व नप प्रशासन यांनी संयुक्तरित्या कारवाई करावी, तरी देखील ते कारवाई करत नाही. त्यानंतर आम्ही माननीय तहसीलदार श्री बोळंगे यांना व्हिडिओ पाठवला अवैध वसुलीचा, तेही कारवाई करत नसल्याने आता माझी मागणी आहे की श्री अरविंद बोळंगे तहसीलदार तुळजापूर यांना निलंबित करून चौकशी करण्यात येईल. जर नाही चौकशी झाली तर आपली पुढची भूमिका काय राहील? नाही तर मग आम्ही आता यावर माननीय उच्च न्यायालयाकडे दाद मागण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.